नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या शिपूरमध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला। शिपूर येथील खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्ताने समित कदम मित्रमंडळाच्या वतीने जनसुराज्य शक्ती केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूरसह कर्नाटक राज्यातील 112 बैलगाडी शर्यती चालकांनी सहभाग घेतला। शिपूर येथील माळरानावर बैलगाडी शर्यतीचा थरार पाहण्यासाठी हजारो शर्यत शौकीनांनी गर्दी केली होती। अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये बाळू हजारे यांच्या सुलतान आणि संभाजी गाडगीळ यांच्या RX बैजा बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावत 2 लाखांचे बक्षीस जिंकले। जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनायक कोरे, आमदार अशोक माने आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैलगाडी शर्यती पार पडल्या। आज जनसुराज्य शक्ती केसरी या बैलगाडीच्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा आज या ठिकाणी आम्ही या शिपूरच्या आणि मैदानावरती त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत। एक अतिशय चांगल्या पद्धतीचं 112 गाड्यांचा त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळाला। एक अतिशय चांगल्या आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा झाल्या। सर्व स्पर्धकांनी उत्साहानं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं चुरशीनं त्या ठिकाणी आज या स्पर्धा केल्या आणि खूप चांगल्या पद्धतीचं आज हे बघून लोकांच्या ह्या डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या स्पर्धा झाल्या। आमचे नेते, पक्षाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आमदार विनायक कोरे सावकर साहेब, आमचे दुसरे आमदार अशोकराव माने बापू, या दोघांनी आज या स्पर्धांना उपस्थितीत लावून एक अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांचा उत्साह वाढवला आहे यामध्ये। आणि येणाऱ्या काळामध्ये जनसुराज्य शक्ती या अनेक अशा स्पर्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धती करायचा प्रयत्न करणार आहे। आज आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मिळून एक अतिशय चांगली घोषणा केली की पुढच्या स्पर्धेमध्ये थार हे बक्षीस असणार आहे। त्याचबरोबर आता 12 तारखेला कवठेमंकाळ इथे पुन्हा आज बैलगाडी स्पर्धा ठेवायचं नियोजन आज सगळ्यांनी केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या स्पर्धा आज पार पडताना दिसत आहेत। आज मी सर्वच तुमच्या पत्रकार बंधूंचे मनापासून आभार मानतो की अशा ह्या असणाऱ्या या गावापासून लांब पण या स्पर्धांचं कव्हरेज करून राज्यामधल्या आणि देशामधल्या सर्वच असणाऱ्या या बैलगाडी शौकीनांच्या डोळ्याचं पारणं फेडण्यासाठी आपण इथपर्यंत आलात आणि ह्या स्पर्धांचं कव्हरेज केलं, यासाठी मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो। आणि येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक स्पर्धा होतील आणि जेणेकरून मगाशी आमदार सावकर साहेबांनी सांगितलं की चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा ह्या झाल्या पाहिजेत। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अनेक असे क्रांतिकारी निर्णय घेतले। ह्या बैलगाडी स्पर्धा त्यांच्या काळात चालू झाल्या। पुन्हा त्यानंतर शिराळ्याच्या नागपंचमीमध्ये नागांचं पूजा जी होती ही थांबवलेली होती, ती त्या ठिकाणी आदरणीय अमितभाई शहा आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नानं त्या ठिकाणी पुन्हा एकदा चालू करून ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्यांना जिवंत ठेवायचं का या ठिकाणी केलं। त्याचबरोबर एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ह्या सगळ्या स्पर्धांना जिवंत ठेवण्यासाठी शुभेच्छा या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या ह्या स्पर्धा झाल्या आणि सर्व स्पर्धक आणि ह्या बैलगाडी शौकीनांचे डोळ्याचे पारण्या फेडणाऱ्या स्पर्धा झाल्या। त्याबद्दल एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आमच्या सर्वच सहकारी घटक पक्षाचे नेते, शिवसेनेचे नेते आदरणीय मोहन वनखंडे सर, आमचे जनसुराज्य शक्ती पक्षाची सर्वच टीम, पुजारी बंधू असतील आणि सर्वच मंडळींनी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं ह्या वातावरणामध्ये इथे घेतलं। त्याचबरोबर आमच्या कुटुंबातले सर्वच मंडळींनी गेल्या अनेक दिवस ह्या कार्यक्रमाची तयारी केली। माझे बंधू अमित कदम असतील आणि आमच्या कुटुंबातले सर्वच प्रेम करणारी मंडळी असतील, ह्या सगळ्यांनी मिळून ह्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न केला आणि मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो। हे अतिशय चांगलं सुरू आहे। आत्ताच मला वाटते आमच्या आप्पानं थारचं नवीन मैदान ह्या ठिकाणी जाहीर केलं आणि जेवढं लोक ह्यात सहभागी होत आहेत ना तेवढं ह्याला अजून महत्त्व वाढत जाणार। फक्त प्रश्न एवढाच आहे की तुमच्याकडं या मिरज तालुक्यामध्ये योगायोगानं कवठेमंकाळ जतमध्ये अशी ग्राउंड आहेत। महाराष्ट्रात सगळीकडे अशी, आता आम्हाला वारनेत घ्यायचं म्हटलं तर आमची अशी शक्य नाही, एवढी मोठी सोय त्या ठिकाणी होऊ शकत नाही। त्यामुळे हा एक तुमच्या परिसराला सुद्धा म्हणजे बैलगाड्या शर्यती बघायला येणारा विभाग असं सुद्धा महत्त्व कदाचित उद्याच्या काळात
या स्पर्धांच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतो. जनस्वराज्याचे अध्यक्ष आणि माझे सहकारी समित कदम यांना अभिष्ट चिंतन देत असताना खरं तर हे अभिष्ट चिंतन सर्वसामान्यांच्या हृदयातनं निर्माण व्हावं, सर्वसामान्यांच्यासाठी स्वराज्याचा संकल्प पूर्ण करणारं ठरावं आणि यासाठी म्हणून खरं तर लोकभावना ज्या बैलगाडा शर्यतींच्यामध्ये गुंतलेली आहे अशी एक दैदिप्यमान अशी स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली जावी आणि लाखो या बैलगाडा शर्यतीतल्या शौकीनांना एकत्र करावं आणि सगळ्यांच्या उत्साहात हा वाढदिवस संपन्न करावा अशा संकल्पनेतून खरं तर जनस्वराज्य केसरी अशी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली. मला अतिशय आनंद होतो आहे की प्रचंड मोठा प्रतिसाद आज सगळ्या लोकांनी या स्पर्धेला त्या ठिकाणी दिला आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात आज ही स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे. जनस्वराज्यानं निर्माण केलेलं हे नातं अशाच पद्धतीनं विश्वासानं पुढं नेण्याचं सामर्थ्य आम्हाला परमेश्वरानं द्यावं. समितनं सुद्धा सामान्य माणसांच्या विश्वासासाठी सुरू केलेलं हे काम अजून चांगल्या पद्धतीनं पुढं नेण्याचं सामर्थ्य त्याला मिळावं एवढी मनस्वी खरं तर शुभेच्छा आणि सदिच्छा या वाढदिवसाच्या दिवशी आम्हा सगळ्यांच्या वतीनं आम्ही त्यांना या ठिकाणी देतो आहे. आणि हे आयोजन केलेल्या माझ्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मी विशेष या ठिकाणी कौतुक करतो आहे की उत्कृष्ट असा हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घडवून आणला. या मैदानाच्या माध्यमातून खरं तर अनेक वक्त्यांनी समितदादांच्यासाठी आमदारकीची मागणी केलेली आहे. तुम्ही कसं बघता, कारण की राज्यात तुम्ही सत्तेत जरी असला तरी अजून घटक पक्ष म्हणून तुम्हाला आमचा निश्चितपणानं त्या दिशेनं प्रयत्न चालू आहे. घटक पक्ष म्हणून अनेक चांगल्या गोष्टी उद्याच्या काळात घडतील, पण महत्त्वाचं पक्ष आणि संघटना या दृष्टीनं लोकभावना आणि लोकांना बरोबर घेऊन त्यांचा विश्वास संपादन करणं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आज सगळ्यांच्या बरोबर करायला मिळते याचा आनंद आम्हाला आहे. समित कदम यांना भविष्यात संधी मिळेल का आमदारकीची, कारण की कार्यकर्त्यांची तशी मागणी आहे. आज मैदानाच्या निमित्ताने अनेक मागणी कार्यकर्ते आता डिलिमिटेशन झाल्यानंतरच्या घटना अजून चांगल्या आहेत. अजून काही जर पक्ष वेगळ्या संधी आल्या तरी आहेत का आज विधान परिषदेसारख्या ठिकाणी जरी काही घडामोडी महायुती म्हणून आम्हाला करता आले तर अशा अनेक गोष्टी सगळ्या आज तुमच्यासमोर बोलत नाही, पण चांगली संधी आपल्याला कार्यकर्ता म्हणून समोर येत असताना निर्माण झालेली त्या ठिकाणी बघायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून लाखो रुपयाची उलाढाल होते, अनेक रोजगार उपलब्ध केले जातात. अशी माझ्या मनोगतामध्ये तेच सांगितलं की या स्पर्धा बंद झाल्यानंतर जे बैल 10,000-20,000ला जात नव्हतं आज कोट्यावधी रुपये त्याची किंमत झाली आणि पशुपालन या व्यवसायाला एक वेगळा दर्जा मिळाल्याचं चित्र आपण त्या ठिकाणी बघतो. आणि ज्यावेळेला अशा प्रकारची लाखो लोक एकत्र येतात तर आज तुम्ही बघताय अनेक आईस्क्रीमची गाडी आहेत, हे प्रत्येकाला त्यातनं काही ना काही एक नवं अर्थकारण निर्माण झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आपण बघतो. आणि महत्त्वाचं म्हणजे की ज्या पद्धतीने ह्या स्पर्धा होत आहेत आज जो थरार आपण अनुभवतो आहे तो लोकांच्या हृदयातला आहे हे आपल्याला ह्या निमित्तानं बघायला मिळतं. नवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.